हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजची मॉर्निंग एकदमच मस्त झाली. छान झाडझूड केली, फ्रेश झाली. त्यानंतरचं बाहेर बाहेर झाडझूड, रांगोळी. आणि माझा रोजचा नियम आहे, रोज तुळशीसमोर नवीन नवीन पद्धतीची रांगोळी काढत असते. आणि रांगोळीचे व्हिडिओसुद्धा मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर रोजचे रोज टाकत असते. त्यानंतर काय, रोजचीच ते स्वयंपाकाची तयारी. मग मी मस्त मेथीची भाजी केली, पोळ्या केल्या आणि मस्त आम्ही जेवण केले. थोडा वेळ आराम केला. आराम होत नाही की संघर्षाचा उठण्याचा दांगू. त्याच्यानंतर नंदनबाईंनी पाठवला हा फोटो. या ढोक्याचा फोटो पाहून मला पण ढोकळा करावा असा वाटला. या ढोक्याची रेसिपी नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. नंतर ही झोपेतून उठली, म्हटलं हिला खायला काहीतरी पाहिजे. पापड भाजून दे बोलली, तर पापड भाजून दिले. हे पापड अशा पद्धतीने यासाठी भाजले आहेत की मी संकष्टाला होता असतो जास्त ऑइली वस्तू खायला देत नाही. तुम्ही तुमच्या लहान मुलांना असे पापड बिना तेलाचे भाजून देऊ शकतात. आणि जर थोडंसं तेल लावून त्याला जर भाजले तर एकदम तळासारखी त्याची चव लागते. तर संघर्षाची तिच्या फेवरेट प्लेसवर बसते, तिथून तिला बाहेर ढोरा वासरा वळताना लोक दिसतात, त्यामुळे तिला फार आनंद होतो. मी माझे बाकीचे कामं उरकले आणि पाहते तर संघर्षा कुठे, तर ही बाहेर येऊन बसली. त्यानंतर बाहेरची झाडझूड केली. बाहेर एक मोठी लिंबोणी आहे. लिंबोणीला लिंबू पाहिलं तर अर्धा इंच एवढं एक मला छोटंसं लिंबू दिसलं. ती लिंबू पाहताच मला एवढं नवल वाटलं, म्हटलं हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करावा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद.